राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूरला ठेंगा मिळाला असून आयटी, नाईट लँडिंग, शासकीय अभियांत्रिकी, उड्डाणपूल यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला। त्याकडे डोळे लावून बसलेल्या सोलापूरकरांचा भ्रमनिरास झाला। फडणवीस यांनी स्वतः आयटी पार्क देण्याची घोषणा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने धावपळ करून जागा निश्चित केली। त्यासाठी 700 कोटींचा आराखडा तयार केला, परंतु बजेटमध्ये त्याची तरतूद नाही। विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी नाईट लँडिंग आवश्यक होतं, परंतु त्याची साधी घोषणाही नाही। लातूर, बारामती, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये जिथं नियमित विमानसेवा नाही तिथं नाईट लँडिंगची घोषणा केली, पण सोलापूरचा मात्र विसर पडला। 24 तासांपूर्वीच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी दिली। त्यासाठी 270 कोटींचा प्रस्तावही पडून आहे। त्याचीही तरतूद नसल्यानं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू होईल का, असाच प्रश्न आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादन आता अंतिम टप्प्यात आहे। त्यासाठीच्या निधीत राज्याचा वाटा आहे, त्याचीही तरतूद नाही। नुकत्याच झालेल्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपच्या हाती सत्ता दिली। शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून दिले। एवढं असतानाही राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूरकरांच्या पदरी निराशाच आली। राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीत मात्र सोलापूर जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल, ही बाब सुखावणारी ठरणारी आहे। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, ऐकायचं एक मिनिट। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही। ऐका पुढे, अजून संपलं नाहीये। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल। शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत।